भीतीने असं एकही मनुष्य नाही. हे बघा, भोगी माणसाला रोगाची भीती आहे, कुलवानाला च्युत होण्याची भीती आहे, ज्याला मान मिळाला त्याला अपमानाची भीती आहे, ज्याने तप केलं त्याला इंद्रियाची भीती आहे, जो रूपवान आहे त्याला म्हातारपणाची भीती आहे, तो धनवान आहे त्याला चोराची भीती, संपूर्ण जगाला भीती आहे काळाची भीती. संपूर्ण जगाला भीती कोणती? काळाची. एकाने मला म्हटलं, दिलीप महाराज, सुंदर पत्नी, सुंदर बंगला, सुंदर गाडी, फोर व्हीलर, सुंदर पैसा माप आहे. म्हटलं झालं काय? येम येतो काय घेऊन जातो. प्रत्येकाला भीती आहे जगामध्ये. असं माझं बोलणं नाही, एका शास्त्रकाराचं बोलणं आहे. भोगे रोगे भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपलात भयम, मान्य दैन्य भयम, बले रिपू भयम, रूपे जरा भयम, शास्त्रीवादे भयम, तपे इंद्रिय भयम, काय कृतंत भयम, सर्व वस्तू भयान्विता पण विष्णुपदम निर्भयम. एवढ्या श्लोकाचं चिंतन सांगू, शेव आपले आटकून घेऊ, कीर्तन लांब होणार नाही अजिबात. एवढा श्लोक चिंतन करू आपण, तो अभंगाला जोडू आपण. तुकोबर आयचं बोलणं कसं शास्त्र संमत आहे. आपण बोलून लक्षपूर्वक ऐकं महाराज. संत महात्मे बोलले असेल ना, याकडे लक्ष द्या. देवाचं बोलणं असेल याच्याकडे लक्ष द्या. आपली आई बोलली असेल याकडे लक्ष द्या. आपला बाप बोलला असेल यांच्याकडे लक्ष द्या. गुरु बोलली असेल याकडे लक्ष द्या. यात आपलं खरं कल्याण आहे, यात आपला उद्धार आहे. पाच लोक जर बोलत असेल यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. कोण कोण? तुम्ही यांच्याकडे लक्ष देणार, सालेकडे लक्ष देणार, साला काय बोलला पुन्हा. संत महात्मे बोलले असेल याकडे लक्ष द्या. हो, काय बोलणे? भोगे रोगे भूमी. या जगामध्ये भोगी माणसाला रोगाची भीती. जिथं भोग आले तिथं रोग आले महाराज. ईश्वराची लीलाचे अनेकाला भोग दिले पण रोग जोडून दिले. त्यातलाच एक अभंग आहे. भोगे रोगे जोडून या गेले अनेका, अनेका भोग दिले पण रोगी जोडून दिले. 10 लाखाची टाटा सफारी गाडी दिली पण मुळ्याचा कोंब दिला. बसूच नका, उभेच राहा. ईश्वराची एक लीला आहे महाराज. संपत्ती आमाप आहे, वंशाला दिवाण आहे. काही ठिकाणी तर निंदा नाही करायची वस्तुस्थिती महाराज. त्याला भोगी माणसाला रोगाची भीती, जो कुलवान आहे त्याला च्युत होण्याची भीती. कुलवानाला भीती कोणती? लोक म्हणतात, तू चांगल्या घरात जन्माला आलाय, कुलाला कलंक लावू नको. काय म्हटलं त्याने? कुलाला कलंक. ही बघा, रूपापेक्षा गुणाला महत्व द्या, कुलापेक्षा शिलाला महत्व द्या, धनापेक्षा उपभोगाला महत्व द्या, ज्ञानापेक्षा सिद्धीला महत्व द्या. जीवनात रूप नका विचारू, गुण विचारा. कुल नका विचारू, शील विचारा. धन नका विचारू, धनाचा उपभोग विचारा. ज्ञान नको, ज्ञानाची सिद्धी विचारा. हे काही शास्त्रकारांनी म्हटलेले. गुणम प्रतिशिमा रूपम, शीलम प्रतिशिमा कुलम, सिद्धम प्रतिमा विद्या भोगम प्रतिमा धनम असं म्हटलेलं. त्याला भोगी माणसाला भीती कोणती? रोगाची भीती. बर, कुलवानाला च्युत होण्याची भीती, ज्याला मान मिळाला त्याला अपमानाची भीती. जिथं मान आला तिथं अपमान ठरलेलाच. नाण्याच्या 2 बाजू, जी छापा काटा, चढ उतार, सूर्य उदय आणि सूर्यास्त, जन्म आणि मृत्यू. जसं मान आला तिथं अपमान ठरलेलाच. ज्याला मान नव्हतं अपमानाची भीती. पण जर जो धनवान आहे त्याला भीती कोणती? चोराची भीती ना मार. हे बघा, धन कमवताना दुःखाची, धन सांभाळताना दुःखाची, धन गेलं तरी दुःखाची. हे वाक्य माझं घरचं नाही, ते पंचदशी मध्ये विद्यारण्य स्वामीने म्हटलेले. अर्थनमार्जन क्लेश तथापि परिपालनम नासे दुःखम वे दुःखम धिगत क्लेश कारणी. काय काय म्हटलं? धन कमवताना दुःख, धन सांभाळताना दुःख, धन गेलं तरी दुःख. एक काम करा, धन असेल एक तर दान करा, नाही तर उपभोग करी घ्या. काय काय म्हटलं? धन असेल एक तर दान करा, नाही तर स्वतः उपभोग घ्या. जीवनात धन कधी घातक आहे महाराज.
दोन गोष्टी घातक जीवनात, दोन गोष्टी घातक. कोणकोणत्या? धन आणि तारुण्य महाराज. हे माणसाला बिघडवतात. कोण कोण? माझं वाक्य नीतीचं बोलणं आहे, ग्रंथातलं बोलणं आहे. दोन गोष्टी जपून वापरा जीवनात, धन आणि तारुण्य महाराज. बघा, धन चंचल महाराज. मला सांगा, आपल्या खिशीची नोट आली, 500ची नोट डायरेक्ट नाशिकच्या प्रेसमधून आली, डायरेक्ट आपल्या खिशात घुसली का? अनेक लोकांची खिशे ट्रान्सफर करत 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 आपल्या खिशामध्ये आली नाही. अनेक त्याचे खिशे महाराज. संपत्ती चंचल महाराज, चिरगाळ टिकत नाही महाराज. तुमची आमची संपत्ती काहीच नाही. देवाधिका श्रीमंत कोण? वा वा बोलले बाबा कुबेर. आपण म्हणतो ना, देह काळाचा कुबेराचे. अशी घटना घडली. एकदा दुर्वास ऋषीने शाप दिला. कोणला? कुबेराला. दुर्वासाने शाप दिला कुबेराला. संपूर्ण संपत्ती समुद्रात बुडून गेली. एवढा कुबेर भिकारी झाला, हातात कटोरं घेतलं, 3 दिवस भीक मागितली. कोणी? कुबेराने. तिथे ही अवस्था. आपली श्रीमंती किती? 3 कोंडे 2 गोदाड्या. मुझसे बडा कोण? काय म्हणा बघा, खरं सांगू, आपल्या सोबत काही येणार नाही. आपली बायका, आपले मुलं, घरदार, सर्व संपत्ती काहीच नाही. यांचा आपला संबंध यापूर्वी पण नव्हता, यानंतरही राहणार नाही. आलाय 5-50 वर्षापुरता. एवढा मोह आपल्या जीवनामध्ये, धनाच्या संपत्तीच्या विषयाचा, भोगाचा, शोगांच्या जीवनामध्ये. परमार्थ यासाठी ते तुमचं मन त्या विषयातून, भोगातून, मायामोहातून, धनातून निघावं, देवाच्या चरणी बसावं, यासाठी खरं कीर्तन आहे. विषय असा, धन महाराज चिरगाळ प्रमाणे नाटाकड्याचं. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तोरवर छाया, या हरिभजने विन तुझी जन्म दाखवाया. या धनाचा न धरी विश्वास, जशी तोरवर नाम झाड, झाडाची सावली. सूर्य जो पूर्वेला, सावली सूर्य मध्यांतरी, सावली राजावर. सूर्य पश्चिमेला, सावली पूर्वेला. एका दिवसात 3 ठिकाणी. ती संपत्ती आज आहे, ती उद्या आणि परवा अजिबात नाही. सारखी बदल होते ना. भीती धनवानाला भीती आहे. कोणती? चोराची भीती आहे. बघा, भोगी माणसाला, एवढा श्लोक सोडायचा, काय जास्त कीर्तन लांब होणार नाही. भोगी माणसाला रोगाची भीती, कुलवानाला च्युत होण्याची भीती, ज्याला मान मिळाला त्याला अपमानाची भीती, ज्याने तप केलं त्याला इंद्रियाची भीती. बरं, इंद्रिय फार बोलवत तरी. बरं, हे बघा, आपली बायको, मुलं, घरदार, परिवार आपण आपल्या ताब्यात ठेवू, आणि आपलं मन, आपले विषय आपण आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही. पुढे बोलवत तरी मन महाराज. आता शरीराने तुम्ही माझ्या पुढे बसेल, शरीराने, पण मनाने काय चालू? जोडजाड मला काय कळेल? काय म्हणतो? आपले जगत आपण आपल्या ताब्यात ठेवू शकतो, पण आपलं मन आपण आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही. तुमचं आमचं द्या सोडून. महाभारत आलेलं श्लोक, विश्वामित्र पार स्त्री प्रभुतेर वातामू परमाशन. हा विश्वामित्र पारश ऋषी झाडाची वाळलेली पानं खाली तप केलं, सुंदर स्त्रीला बघितलं आणि मोहित झाले होते. और चित्तर पक्षी किंकर खाए उसको न छोड़ो काम, वो घी शक्कर खाए उसको क्या जाने राम. चित्तर नावाचा पक्षी, मला कळेल की इकडे नाही कळेल, आमच्या भागात त्याला कळेल. चित्तर नाव पक्षी गार खातो गार, त्याला जर काम कर सोडत नाही तो तुपच खातो. परिणाम तिथं काय होत असेल, द्या सोडून, कट करा. चला, सांगायचं काय मला, इंद्रिय फार बलवत्त रे. मला माहित आहे. चालू होतं लिखाण महाभारताचं. काय चालू होतं? लिखाण चालू होतं. लिखाण, एक श्लोक आला लिखाण करताना. व्यास महर्षी महाभारत सांगायची, जेमिनी लिखाण करायची, जेमिनी लिखाण करते. श्लोक असा आला, मात्रा स्वेत्रा द्वित्रा विविधन सेवेत बलवान इंद्रिय ब्राह्मो विद्वांसमती करशी. विद्वान पुरुषाने, ज्ञानी पुरुषाने एकांतामध्ये आपली आई, बहीण आणि मुलगी यांच्या आसनं बसू सुद्धा नाही, आसनावर बसून. महाभारतात बोललेलं आहे. काय म्हटलं?
विद्वान असेल, ज्ञानी असेल, एकांतामध्ये आपली आई, बहीण आणि मुलगी यांच्या आसनं बसून का इंद्रिय बलवत्तर ग्रामो. हा श्लोक जेव्हा आला तेव्हा जैमिनी म्हटलं, गुरु महाराज श्लोकामध्ये थोडा बदल करा. विध्वंस आपी करशी ना, मग नापी करशी करा. व्यास महर्षी म्हटले लिखाण इथं थांबव म्हणे, जरा तीर्थयात्रा करून येतो, मग आपण लिखाण सुरू करू. जैमिनीची अशी इच्छा होती, विद्वानाला इंद्रिय त्रास देत नाही असं लिखाण करा. नापी करशी थांबा म्हणे, लिखाण थांबा आणि तीर्थयात्रा करून. जैमिनी तीर्थयात्रेचे निमित्त केले. पावसाळ्याचे दिवस होते, धोधो असा पाऊस चालू होता. व्यासानी केलं काय, रूप धारले, रूप स्त्रीच रूप धारले, स्त्रीच रूप आश्रमाकडे आले. जैमिनी आश्रमाच्या बाहेर बघत होते, विजा चमकत होत्या. सुंदर अशी स्त्री दिसली ते पावसामध्ये. ओ बाई, पावसात काय दिसतात, आत या आधी बोलवलं मला. विचार जैमिनीने, पुढे रात्री 12 वाजता 1 वाजता तुम्ही जंगलात काय फिरतात. म्हणजे मी पतीच्या शोधार्थामध्ये, पती मला मिळाला. जैमिनी, माझं पण लग्न झालेलं नाही म्हणे. कोण म्हणे? जैमिनी म्हटलं. त्या स्त्रीनं मला माझी एक आट आहे. काय आट आहे? मला खांद्यावरती घ्यायचं, तुम जो आश्रम आहे त्याला परिक्रमा करा. किती करायच्या? 5 परिक्रमा. 5 नाही, 500 परिक्रमा करेल. त्याच राज सांगतं, कामातुरन भयम न लज्जा, अर्थातुरन सुखम न निद्रा. कामांध पुरुषाला भय आणि लाज राहत नाही. कामांध पुरुषाला भय आणि लाज राहत नाही, आणि लोभी पुरुषाला धनाच्या सुख आणि निद्रा राहत नाही. महाराज तुला बोल नाही, कामातुरन भयम न लज्जा, अर्थातुरन सुखम न निद्रा असं म्हटलं. थोडं विद्वान ज्ञानी पुरुष खाली बसले, ती स्त्री खांद्यावरती बसली. ती स्त्री नव्हती, ती कोण होते? व्यास महर्षी होते. झाली परिक्रमा, प्रदक्षिणा सुरू झाली. 1 2 3 4. जैमिनी मनात विचार करतो, आता जर 5वी झाली, कस्तुरी ललाट पटले, वक्षस्थले कस्तुभम नासाग्रे मौतिकम करतले. बरं, मला लग्न नाही लावायचं. व्यासानी वजन वाढवलं वरून. जमीन डायरेक्ट जमिनीत गेली गुडघ्यापर्यंत. वरती बघितली दाढी जटा. व्यास महर्षी जैमिनी, श्लोकात बदल करायचा का आपी करशील की नापी करशील? नाही, आपी इंद्रिय फार बलवत्तर आहे. सगळं केलं, इंद्रियची भीती. काय म्हटलं? भोगी माणसाला रोगाची भीती, कुलवानाला चूक होण्याची भीती, ज्याला मान मिळाला त्याला अपमानाची भीती, ज्याने तप केलं तर इंद्रियाची भीती, रूपवान त्याला म्हातारपणाची भीती. रूपवानाची भीती कोणती? काय बाबा, देहाचे लोक आधी नाही महाराज. बघा ना, हजारो कंपनी, हजारो प्रोडक्शन तयार करताय देहाला सुंदर दिसण्यासाठी. काय या देहाचं होणार? जाळला तर राख, पुरला तर माती. फेकून जर आपल्या जंगलामध्ये, आमच्या भागामध्ये कोले कुत्रे खातील बुवा. काय होणार? देहाच्या 3 गोष्टी. काय काय होईल? ज्ञानेश्वरीतलं चिंतन आहे, गीतेतलं चिंतन आहे. जाळलं तर काय होईल? राख होईल. पुरला तर माती होईल. फेकून जर आपल्या जंगलामध्ये काय खातील त्याला? पण किती देहाच्या आधीने दाढी काय, कटिंग काय, वनसेट काय, मेकअप काय, आब्रू काय, काय चाललंय? काय बाबा यामध्ये शुगार केलं? उघड नागून उघड घात. नाशिकमध्ये कीर्तन केलं होतं, वेळ आपल्याकडे कमी. बरं, थोडंच बोलतो, एवढं एक चरण सोडत होतं, जास्त आपण चिंतन मारत. नाशिकमध्ये मी कीर्तन केलं, रात्री मुक्काम केला, सकाळी स्नान केलं, मी देवपूजेला बसले. आज तुम्ही देवपूजा आणली, मला असं वाटलं 7 ते 7 कीर्तन होईल, निघून जाईल मी. आता तर लय वेळ होऊन गेला, आता कसं जाऊ थंडी गारठ्याचं असं. चला, तर सकाळी गंध लावला. त्या घरातल्या स्त्रीने मला मेकअप सेट आणून दिले, मेकअप साहित्य. म्हटलं भाऊ, मी लग्नच मेकअप नाही केलं तर आता काय विषय कर जाऊ. काय या देहाला एक भीती, कोणती? रूपी जरा भयान. महाराज, शरीर म्हणजे काय हो? शरीर म्हणजे काय? सरळ आपण अभ्यास करा ना. जेवढे नाव आहे महाराज, फार मोठं चिंतन आहे. देह म्हणजे काय?
दयेती ती देत दन होत मेला दे असं म्हणतात. शरीर शरीर आपण म्हणतो काय रे बाबा, काय तुझं शरीर रे बाबा, काय तुझं शरीर आहे. शरीर म्हणजे काय, क्षीण युक्त नित्य शरीर, नित्यक्षीण होतं नित्यक्षीण. कधी आपण बालक होतो कळलं नाही, कधी आपण तरुण झालो कळलं नाही, कधी दाढी आली ती पण कळली नाही, पांढरी पण झाली ती पण कळली नाही, म्हातारं झालं उत्तर उत्तर आपण असे करू, काय कळलं आपल्या जीवनामध्ये, काय कळलं नाही. शरीर म्हणजे काय, नित्य क्षीण होतं म्हणून याला शरीर असं म्हटलं. थोडं तुमच्या मुद्रा मुद्दा असा आहे, रूपी जरा भयम, रूपवानाला भीती आहे. कोणती, म्हातारपणाची भीती. बरं, शास्त्री वाद्य भयम, शास्त्र अध्ययन जर केलं, मी जर ज्ञानेश्वरी पाठ केली, यांनी गाथा पाठ केलेली भेटते, मी गाथा पाठ केली, ज्ञानेश्वरी पाठ केली, तिसरा भागवत पाठ केलेला भेटते. भीतीचे ना महाराज, 100 बडकर 1 राहते मग कधी अहंकार करायचा नाही, अहंकार ज्ञानाचा महाराज. प्रत्येकाला भीती आहे, पण एका ठिकाणी भीती नाही. कोणती, विष्णू पदम निर्भय. बरं चला, आता तुकोबर राहायला भोगाची भीती का नाही. तुकोबर आहे म्हणता अष्टभोग भोगणे माते नाही चाड, त्याविषयी आम्हाला म्हणून तुकोबरायला भोगाची भीती नाही. रोगाची भीती का नाही तुकोबरायला. तुकोबराय म्हणताना आपलं भोगी कुलाची भीती का नाही. कुल गोत्र संत महात्मा विचार केले कुलाचा, तुम्हाला आम्हाला कुलाची भीती आहे. संत महात्मे म्हणतात या जगात माझं कोणी, मी या जगाचं कोण नाही, फक्त देव माझा, मी देवाचा, देव माझा. काय म्हटलं संतांनी, जगात माझं कोणी नाही, मी या जगाचं कोणी नाही, फक्त देव माझा आणि मी देवाचा, म्हणून तो सुखी. आपलं तसं नाही, तिथून इकडं माझं, तिथून तिकडं तुझं, अरे तुझे जो जो घडे चौथा संसार भय जोडे, जोपर्यंत भूतून दुःखाला कारणीभूत आहे. काय केली भीती महाराज, काय केली. पारमार्थ सोपा आहे, एक काम करा, सगळं जग माझं म्हणा तरी पारमार्थ आहे, जगात माझं कोणीच नाही असं म्हणा तरी पारमार्थ आहे. झालं पारमार्थ, सोपी आयडिया पारमार्थ. काय म्हटलं, हे विश्वाची माझी घर ऐशी मती, असं जरी म्हटलं ते पारमार्थ घडे. जगात माझं कुणी नाही. संचित सांडव होते काही जवाळी, संचित सांडव गीत गोत पुत माया, गवाळी गीत गोत पुत माया, निष्काम होते माझ्या कपाळी, तुका म्हणे पूज्या माझा सर्वस्व बळी. हे कळेल महाराज, आपले जगात कुणी नाही. हे केव्हा कळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही जागेवर बसाल, अंतर्नाम पडाल, तेव्हा तुम्हाला कळेल जगात कुणी कोणाचं नाही. बाबा आपले घरचे लोक आपल्या मृत्यूची वाट बघतील. बरं पाहुणे तिकडनं फोन करतील, कशी काय बदलायची तब्येत, मग आपण इकडनं म्हणून काय बदलायची तब्येत, लघवी जागे हो, संडास जागे हो, स्नान जागे हो, जेवण जागे हो, झोपणं जागे हो. पाहुणे तिकडनं म्हणतील तुमचं म्हातारं आता जायला पाहिजे. बघा ज्या म्हाताऱ्यांना 10-5 लाख त्याला उष्णी दिली, तेच लोक तिकडनं म्हणतात तुमचं म्हातारं आता काय जीवनात कमवला पाहिजे. कळेल मार पारमार संतांची विचार कळेल. खरं सांगू, हा देश आपला नाही, हा वेश माझा. देश वेश नव्हे माझा, देश नव्हे सत्ता काय म्हणा, सत्ता गाजवतो आपण काय नाही म्हणत. विषय कट करा आपल्याला. चला तुकोबर राहायला भोगाची भीती का नाही, भोगाचा स्वीकारच नाही, त्यामुळे रोगाची भीती नाही. यातही फार गोड गाणं. चरक मुनीची उदाहरण दृष्टांतपणे वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळे तुम्ही बंद केले सांगत चिंतन मानले. हो, या जगात कोण निरोगी, असा अश्विनी कुमारांचा प्रश्न होता. ऋतभूक ऋतभूक ऋतभूक, थोडा आवाज कमी करा. जाऊ 10-5 मिनिट राहिले. तुकोबर राहायला भोगाची भीती का नाही, तुकोबर राहायला भोगाविषयी आवड नाही. अष्टभोग भोगणे माते नाही. फुलाची भीती का नाही, तुकोबरानं सकळही गोत माझे पंढरीशी जाणार. तुकोबर राहायचं गणगोत कोण, पांडुरंग परमात्मा संत महात्मा. बरं तुकोबर राहायला धनाची भीती का नाही हो,
तुकुराम जाऊ पुढती भिके पुत्रे घराला किती त्यामुळे धनाची भीतीच नाही बाळ मानच भीती का नाही तुकोबराय म्हणता आमच्या जीवनामध्ये मान अपमान काय समान कुणी वंदी कुणी निंदी मध्ये येई नाही मध्ये येई नाही आपल्याला माने सण होत नाही अपमानही सण होत नाही कांद्याला बाजार झाली की येडे होतो ढसळले तर फाशी घेऊन मरतो हाच आपले जीवन आहे काय म्हटलं मी कोणी मानलं तर येडे होतो तास पुरा जीवन झाला शास्त्र भीती का नाही तुका म्हणे भेदा भेद गेला वाट खंडोनी बर रूपाची भीती का नाही संत महात्म्याला तुकोरामध्ये दे नवे मी सरे उरलावरे विठ्ठल द्याची आसक्तीच नाही बर तुम्हाला एक भीती कोणती काळाची भीती यमाची भीती नाही यमाची भीती प्रत्येकाला नाही आपण जो परमार्थ करतो यमाची भीती नसणार तुकोराय म्हणतात कृष्ण पदम निर्भयम जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाहिजे जगाला काळ खातो त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिलेला आहे आम्हाला भीती अजिबात नाही तुकोराय म्हणतात भीती आम्हाला इथं मृत्यू लोकात नाही स्वर्गा मृत्यू आणि पाताळ त्या 3 लोकात भीती नाही अभंगाचं प्रथम चरण महाराज नको साधे बघा पाहुणे 8 होऊन गेले महाराज कारण की आपले 6 ते 7 कीर्तन करायचं होतं 8 वाजता जास्त वेळ होत नाही देव सरळ सरळ देव उभा मागे पुढे उगवी पुढे संत देव भक्ताच्या मागे उभा राहतो पुढे उभा राहतो दृष्टांत सर्वांना माहिती अर्जुनाच्या पुढे द्रौपदीच्या मागे उभा राहण्यास रक्षण केलेले एक छोटंसं उदाहरण कबीरदास महाराज नाव ऐकून कबीरदास महाराज त्यांना भेटण्यासाठी आले होते ब्रह्मदेव कोण आले होते ब्रह्मदेव गप्पा गोष्टी झाल्या ब्रह्मदेव निघाले आणि एक वाक्य वापरत ब्रह्मदेवाने कबीरदास महाराज तुम्ही फार गरिबी तुम्ही काहीतरी मागून घ्या माझ्याकडनं तुमची गरिबी काहीतरी मागून घ्या त्यावेळेस कबीरदास महाराज काय कोणी ब्रह्मदेवासोबत पूर्ण हार
दर्शनात आलेले. कबीरदास महाराज काय म्हणतात ब्रह्मदेवाला, साधू गाठ न बांधी पेट भरे तब दे, आगे पीछे हरी खडा जब मांगी तब दे. साधू नगर बांधायची गरजच नाही का, आगे पीछे हरी खडा. नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणा, सायंकाळी गुलाबजाम भेटतात आम्हाला. काय आमचा संबंध आहे, फक्त त्याचं नाव घ्या महाराज. मला सांगतो, गेल्या वर्षी मी शिवरात्रीच्या पेडमध्ये गेलो होतो नर्मदा परिक्रमा. फोन नाही, काय नाही, बायकोशी संपर्क नाही, आईशी नाही, कोणाशीच नाही. 3 महिने गेलो होतो. खायला कमी पडलं नाही आणि प्यायला कमी पडलं. खाणं पिणं नर्मदा माई नाम संपर्क. 96 साली घरातून कोण गेलो, 96 साली डोंगरातून म्हशी वातावरणातून निघून गेलो. कुठे गेलो, पुण्याहून पाय पाय आळंदीला गेलो. आळंदीत 5 वर्ष राहिले. डोंगर भंडारा डोंगरी तुम्ही 5 वर्ष होती. पंढरपूर 4 महिने. घरून 1 रुपया लागला नाही मला शिक्षणासाठी. धोतर कपडा फेटा खाय प्यायला कीर्तनकार बनून आलो. म्हशी वाळणार मुलगा. खरं सांगू, नरहम चिंतेत प्राज्ञो धर्मे कोय चिंतित आर मनुष्य नाम जन्मदास सजायती. बुद्धिमान पुरुषाने खाण्याची राणी चिंता न ठेवता चिंता करते धर्माची. फार जन्मजात निर्माण झालेला आहे. लोक म्हणतात धावल तो जेवल. कुत्री खूप धावतात ते जेवतात का भरपूर. कोण प्रयत्न करत नाही. खायला प्यायला असो, पत्नी चांगली असो, कोण प्रयत्न करत नाही. किती लोकांना प्राप्त होते या गोष्टी. अरे प्रारब्धशी जोडे धन, प्रारब्धशी वाढे मान, का स्वस्त करशी बाया भज म्हणत. देवाचे म्हणत आलं ना, खालचे वर वरचे खाली. देवाचे म्हणत आलं ना, 40 पंतप्रधान बनू शकतो, 100 चालवणारा मुख्यमंत्री बनू शकतो. रंगवती राजे नियमाची घरी. त्याला जाऊ द्या. देव उभा मागे पुढे महाराज. देव तुम्ही मानला तरी आहेच, तुम्ही नाही मानला तरी आहेच. तुम्ही माना अगर नका मानू. फार मोठं चिंता तयार होईल. आपल्या वेळ होऊन गेला. मला येऊन सांगितलं तुम्ही कीर्तन लांबवा, म्हटलं नका विचार केला पाहिजे. थकलेले माणसं असतात माहिती नाही दिंडीमध्ये. म्हणजे मी दिवसभर काम करून आलेलो स्वतःमध्ये. पहिले दिंडीची बिने केली होतं महाराज. मी काही कीर्तनकार नव्हतो. मी आळंदी संस्था सोडली कारण हुशार होता, अभ्यास होतो. मला गायन नसल्यामुळे मी सोडून नंतर मी व्यासपीठ चालू झालं नाही. शिरके वाचन प्रश्न लागले. पण मोठे त्यांनी श्रवण केलं होतं. पुरेकर बाबा माझे गुरु, माझ्या मुलीची गीता पाहते, गाथा पण पाहते. आता ती 12-13 गेली. म्हणजे अंगकारण सांगत नाही महाराज. काय बरं माझी परिस्थिती आज काय नाही. काय मोठा व्याज महाराज नाही. डोंगरामध्ये ज्यांना बघितलं ना, आम्हाला 1 महिना प्यायला पण राहणार नाही. माझ्या गावात 1 महिना प्यायला पण राहणार. असो, परमार्थ करणं हेच मोठं भाग्याचं लक्षण आहे. खरं सांगू का, पत्नी सुंदर मिळणं, पैसा अमाप येणं, गाडी बंगला की देवच कृपा नका समजा. ते तुमचं पुण्याचा संचय समजा. याला पुण्याचा संचय तुमचा व्हायला. मग तुम्हाला सुंदर गाडी, सुंदर बंगला, सुंदर पत्नी, मुलबाळ मग पैसा. देवची कृपा यापेक्षा वेगळी. काम क्रोधाची बाधा न होऊन देणं देवाची कृपा आहे. संसाराची बाधा न होऊन देणं खरी देवाची कृपा आहे. तू काही म्हणते देवाच्या कृपेला. चला, देव उभा मागे पुढे उभी पुढे भक्त वालेले संकट परमात्मा निवरण करतो महाराज. जसा म्हणला तसा होतो. तो आणि काय करत नाही. मग तो मुखाने त्याचं नाव घेतो. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा ज्ञानेश्वर. बघा दिंडीचं वाटचालीचं कीर्तन आहे. हे बघा, वाचा आपली सार्थ होईल. नामस्मरण केलं तर वाचा सार्थ होईल. कान आपले सार्थ होईल कशाने, कथा कीर्तन ऐकलं तर कान सार्थ होतील. डोळे आपले सार्थ होईल कशाने, देव रूप बघितलं डोळे सार्थ होईल. पाय आपले सार्थ होईल कशाने, तीर्थयात्रा केली तर पाय सार्थ होईल. हात आपले सार्थ होईल कशाने, दान धर्म केला तर. हृदय आपलं सार्थ होईल कशाने, ईश्वर संकल्प केला तर. बुद्धी आपली सार्थ होईल कशाने, ज्ञेय परमात्मा चिंतन केलं तर. मन आपलं सार्थ होईल कशाने, चराचरात परमात्मा भरला असं मनात चिंतनाचं मन सार्थ होईल. संपूर्ण देह आपलं सार्थ होईल कशाने, देवाच्या कामी पडला तर. ज्यांनी देह आपला देवासाठी झिजावला, देशासाठी झिजावला, त्यांची कीर्ती आहे. काय म्हटलं ना, ज्यांनी आपला देह देवासाठी झिजावला, देशासाठी झिजावला,
त्यांची आज कीर्ती, ज्ञानोबरायाची कीर्ती, तुकोबरायाची कीर्ती, शिवाजी महाराजांची कीर्ती कशामुळे? देशासाठी देवासाठी देश झिजवला. तुम्ही आम्ही झिजवला ना कुठे? पोळ रांगे उन्हळ, त्यामुळे आपली काही कीर्ती नाही जायची.